मैदानातून. छोट्या मुलांना सुद्धा बाजूला व्हायचंय. सामन्याला सुरुवात होते. पहिलीच चढाई घेऊन येतोय तो म्हणजेच रोशन बोले आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये पवार चढाईसाठी पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स आहे. एक उद्घाटनीय सामना आणि त्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आनंद घेणार आहोत. त्याहीपेक्षा या मैदानामध्ये याची डोळा पाहण्यासाठी तमाम कबड्डी रसिकांना खरगच या क्रीडा नगरीमध्ये सोमजाई नगरीमध्ये यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. श्री गणेश आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये दुसरी चढाई श्री गणेशकडून केली जाते ती म्हणजेच रोशन भोसाणेकडून आणि पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय अर्थातच या ठिकाणी श्री गणेश क्रीडा मंडळ. यापुढील सामना आहे परेश बोले यापुढील सामना फार महत्त्वपूर्ण सामना आहे. तो म्हणजेच अमर सोमजाई वर्सेस यो तांडा या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार आहे. जसे नंबर 15 या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर आहे तो 6चा डिफेन्स आहे. थोडासा अंदाज घेत ह्या सामन्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी विनंती करतो आयोजकांना की मैदानाकडे पाणी घेऊन जायचं आहे. बोनस घेत आपली चढाई पूर्ण केली आहे. डू आय डाय करू या मरो या ठिकाणी श्रीवदनकर जर्सी नंबर 7 रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर केला जातोय. परंतु या ठिकाणी इतका सुंदर डिफेन्स मनोज आणि त्याचा सहकारी एक गुण नक्कीच प्राप्त होणार आहे. रोशन भुसाणे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी स्वयंचित झालाय. लाईनमनची गर्दी नाही पाहिजे. एकच लाईनमन त्या ठिकाणी बाकीची बाजूला व्हा. श्री गणेश आपले सदस्य सर्वांना बाजूला करा तिथनं. तीस मिनिटामध्ये यामध्ये 300 युजर्स आपल्याला पाहायला मिळतात जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि हा सुंदर टॅकल कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी पहिलं गुण मिळवला तो म्हणजे श्री गणेशनं आणि आत्ता पूर्णपणे दबावात टाकत घेतलं आहे ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स एकविरा वॉरियर्स या संघाला. यामध्ये खरं जबाबदारी आहे आणि सुंदर टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुपर रेड होते का आणि सुपर टॅकल होताना पाहायला मिळते आणि 2 गुण महत्त्वपूर्ण प्राप्त होणार आहेत. ते म्हणजेच नांदगावकर याचं श्रेय असणार आहे याच पकडीसाठी. अतिशय सुंदर प्रयत्न त्याच्या माध्यमातून चढाईसाठी जातोय नांदगावकर. याच्यावर मोठी जबाबदारी असणार. एक डिफेंडर आहे परंतु आता चढाईसाठी त्याला पाचारण केलं आहे. 6-1 अशी लढत आहे. बोनस ऑन असणार आहे. बोनससाठी प्रयत्न करावा लागेल. श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. तमाम कबड्डी रसिकांचं या ठिकाणी मी हार्दिक 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 स्वागत करतोय. रोशन याची चढाई 4-1 अशी लढत आहे. एक चांगला संघ बनवण्याचा प्रयत्न नक्की केला जातोय परंतु या ठिकाणी खरोखरच फुटवर्क कमी पाहायला मिळतोय. तो म्हणजे जो एकविरा वॉरियर्सचा आणि या ठिकाणी एक गुण बहाल केलाय तो म्हणजे सुमितला बाद करत रोशन आपलं 1-1 गुणांनी संख्या वाढवताना पाहायला मिळतोय.
6-2 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढायसाठी गेलाय तो म्हणजेच रिद्धांक दवटे. मैदानाकडे पाण्याची व्यवस्था करायची, मैदानाला पाणी मारायचंय. 4चीच फक्त आघाडी पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच यातून जर काय अजून एक सुपर टॅकल झाली तर नक्कीच एक सुस्थितीमध्ये पाहता येईल तो म्हणजेच एकविरा वॉरियर्स. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न नंतरच आपल्याला यश येईल, परंतु या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी गुण गमवतोय तो म्हणजे गोपालजी निवाते यांचं आगमन झालंय क्रीडा नगरीमध्ये. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोपालजी निवाते यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती करतोय मनोज कर्णेकर श्री गणेश गणेशाळीचे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हॅलो, विनंती करतोय उपाध्ये काकू यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उपाध्ये काकू उपाध्ये काकूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सार्थक सातम याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखर टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत केलंय त्याच्या सर्व संघ सहकार्याने आणि पाठीराख्याने. एक
जबरदार असा चढाई बहादर पकड बहादर त्याकडे पाहिला जातोय. मागच्या स्पर्धेमध्ये ज्यानं उत्कृष्ट पकडचा बहुमान मिळवला होता असा हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर चढाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच श्रीवर्धनकाच्या माध्यमातून केला जातोय आणि सुंदर टॅकल होते का, परंतु या ठिकाणी खरोखर ताकदीचा प्रयत्न आणि त्यावर एक गुण बहाल केलाय तो म्हणजे श्री गणेशनं. सुंदर प्रयत्न, खरोखरच प्रयत्न. राज बोले एक गडी बाद करत मागे परततोय. त्यामुळे नक्कीच एक चांगलं कॉम्बिनेशन होणं फार गरजेचं आहे. प्रयत्न चांगले केले जातात एकविरा वॉरियर्सच्या माध्यमातून, परंतु तितकंच दमदार खेळ त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ते या ठिकाणी होताना पाहायला दिसत नाही आहे. तितका चांगला खेळ आहे. मागच्या स्पर्धेचा याच मैदानातला विजेता संघ जी स्पर्धा म्हसोबाची झाली त्यामध्ये विजय संपादन केला होता तो श्री गणेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यांच्यासमोर आहे तो म्हणजेच एक प्रयत्न करणारा संघ तो म्हणजेच एकविरा वॉरियर्स. या चुकांनीच नक्कीच आपण चांगले दर्जेदार खेळाडू बनू शकता, परंतु त्याचा सराव आपल्या मैदानावर करायचा आहे. चुका दुरुस्त करण्याचं काम आपलं नक्कीच असणार आहे. सोळा 5 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. समीर सातम श्री गणेश आळीचे सदस्य यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. सर्व श्री गणेशच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय. कौस्तुभ पवार यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं, कारण आज आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपला सर्वांचाच महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या विनंतीस मान देऊन व्यासपीठावर यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि ही स्पर्धा खरोखरच सर्वांनाच एक 16-5 असा गुणफलक आहे. टो टच करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 10 करून, परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल ते म्हणजे जो पाहायला मिळतं तर हर्षद पवारच्या माध्यमातून. तर दोन्ही पॉवर फायरमध्ये पाहायला मिळतात. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजेच ओम आणि एक गुण गमवतोय. त्यामुळे एक एक गुणानं गुणसंख्या वाढत चालली आहे. दबावाचा वाढत चाललाय तो म्हणजेच एकविरा वॉरियर्सचा. या ठिकाणी एकविरा वॉरियर्सला खरोखरच सुपर डुपर रेडची गरज असेल तरच तुम्ही दबावात आणू शकता ते श्री गणेश क्रीडा मंडळाला. 17-5 असं गुणफलक, 18-5 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील ते म्हणजेच लोहार बंधूंना आणि सोबत आहे तो म्हणजेच रिद्धांक दवटे. या तिघांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. यापुढील सामना आहे तो म्हणजेच अमर सोमजाई वर्सेस यू दांडा. लवकरात लवकर खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. यू दांडा जर्सी नंबर 12 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3-1 अशी लढत आहे. त्यामुळे नक्कीच सुपर टॅकलची संधी ही संधी प्राप्त झाली तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न होतोय का, प्रयत्न केला जातोय का पाहायचं आहे. चांगला प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी काय घडतंय खरोखर सांगतोय ही सुपर डुपर रेड होते का. आणि या ठिकाणी खरोखरच कौतुक केलं पाहिजे एकविरा वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंचं की त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. जर्सी नंबर 9 साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, जर्सी नंबर 4 साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. इतका चांगलं खेळ एक कॉम्बिनेशन टॅकल मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. चढ्यासाठी जातोय जर्सी नंबर 9 ज्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. डू आय डाय साठी पाचारण केलंय आणि वाघाच्या गुहेत त्यानं पाय टाकला आणि त्या ठिकाणी पकड होताना पाहायला मिळते. त्यामुळे एक गुण गमावलाय
एकरो वॉरियर्सनं. मी विनंती करतोय दशरथ सातम यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धा श्री गणेश क्रीडा मंडळानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. एक गुण एक गुणानं थोडंसं पारडं वाढत चाललंय ते म्हणजेच श्री गणेशचं. हॅलो, दशरथ सातम यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. पुढील सामना युदांडा वर्सेस अंबर सोमदाई. दोन्ही संघाला लास्ट अँड फायनल कॉल. एक चांगला संघ निर्माण झालाय तो म्हणजेच एकविरा वॉरियर्स. प्रयत्न करावे लागतील. कमी कालावधीमध्ये या संघानं खरोखरच नाव कमवलंय. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गुण गमावतोय तो म्हणजेच छोटासा खेळाडू, परंतु त्याकडे खूप काही ऊर्जा आहे ती या ठिकाणी तो सिद्ध करताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी एक टॅकल होताना पाहायला मिळाली. गुणफलक सरकतोय परंतु या ठिकाणी चढाईसाठी आलाय तो म्हणजे सार्थक सातम. एक सुंदर पददालित्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करायचा प्रयत्न खरोखरच खेळाडूंना बाहेर काढलं आणि एक गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी. गणेश कर्णेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जर्सी नंबर 5 मैदानामध्ये पाहायला मिळतोय परंतु एक एमटी चढाई करत मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असणार आहे की या स्पर्धेमध्ये सर्व संघांना आपण सन्मानित करणार आहोत. पराभूत संघांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. ते म्हणजेच धनश्री डेकोरेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहेत. तर या स्पर्धेचे प्रथम चतुर्थ पर्यंतचे जे सर्व चषक आहेत ती म्हणजेच पिंट्याभाई वेशवीकर यांच्याकडून लाभलेलं चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या स्पर्धेचे सर्वोत्तम खेळाडू चढाई आणि पक्कडसाठी कैलासवासी सुहास शिवराम सातम याच्या स्मरणार्थ निहार आणि कर्तव्य यांच्याकडून लाभलेली चषकं आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा चा शुभारंभ या ठिकाणी सुरू झाला आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी नक्कीच काय घडते ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी एक सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे जर्सी नंबर 7च्या माध्यमातून आणि खरोखरच मयुरेशचा डोस त्याला या ठिकाणी पुरलाय. हँड टच करण्याचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न या ठिकाणी
शेवटच्या काही क्षणामध्ये खरोखरच सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न एकविरा वॉरियर्सच्या खेळाडूंकडून केला जातोय आणि खरोखरच त्यांच्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूंसाठी, ते म्हणजेच एकविरा वॉरियर्ससाठी. एक नवोदित संघ आहे, परंतु तितकंच चांगली लढत मैदानामध्ये देताना पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, परंतु पुढील सामना असणार आहे. आणि या ठिकाणी सोलो टॅकल की नाही कॉम्बिनेशन टॅकल पाहायला म्हणजे सुमित महाडिक आणि यांचे खेळाडू. पुन्हा एकदा एक कॉम्बिनेशन टॅकल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे सामन्यात रंगत भरण्याचा शेवटच्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे एकविरा वॉरियर्स. चढाई होते जर्सी नंबर 7 या ठिकाणी खरोखरच लोन देण्यात यशस्वी ठरला तरी सुद्धा समाधान असणार आहे, ते म्हणजेच एकविरा वॉरियर्ससाठी. बोनस ऑन आहे, बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न जरूर केला गेलाय, टाळ्या वाजल्यात, परंतु पंचांचा निर्णय येणं हे फार महत्त्वाचं आहे. शेवटचा मिनिट घोषित केलाय पंचाने. यानंतर त्वरित चालू होणारा सामना यो दांडा वर्सेस अमर सोमजाई. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित मैदानाकडे यावं. लास्ट अँड फायनल कॉल, बोथ द टीम्स. अमर सोमजाई वर्सेस यो दांडा श्रीवर्धन. एक गुण पाहायला मिळतोय. दादू लोहार याचा चिरंजीव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. एक कराटेपट्टू आणि एक गुण प्राप्त करतोय पहिल्या चढाईमध्ये. हा सामना जरी संपला असला तरी शेवटच्या काही क्षणामध्ये एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न एकविरा वॉरियर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याबद्दल त्यांचं नक्कीच मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असेल की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं धनश्री डेकोरेटर्सच्या माध्यमातून या ठिकाणी पराभूत संघाला या ठिकाणी सन्मान दिला जाणार आहे. मी विनंती करतोय